हाय नमस्कार गृहिणी लाईफ. आज आपण अशा काही युजफुल किचन टिप्स पाहणार आहोत ना, ज्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी ठरणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा पद्धतीने आपल्या घरात रेशनिंगचे तांदूळ असतात, जे आपण इडली डोसा यासाठी वापरत असतो. तर या रेशनिंगच्या तांदूळाला सगळ्यात जास्त सोंडी लागत असतात. तर हे सोंडी लागू नये म्हणून आपण त्याच्यावरती काय उपाय करायचा आहे आणि कशा पद्धतीने स्टोअर करायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत. याचबरोबर अनेक काही युजफुल किचन टिप्स पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सोंडी लागू नये, बवे लागू नये, आळ्या लागू नये किंवा किडे लागू नये यासाठी आपण तांदूळवरती काय उपाय करू शकतो. मग तांदूळ कोणत्याही प्रकारचे असू द्यात, तुमचं डेली यूजचं जे तांदूळ आहे ना ते सुद्धा तांदूळ आपण सोंडी वगैरे त्याला लागतातच. मग त्या लागू नयेत म्हणून आपण काय करायचं आहे हे आपण पाहायचं आहे. तर सोंडी लागलेली आपल्याला काय करायचं आहे, अगोदर चाळण घ्यायची आहे आणि चाळणीने व्यवस्थित पद्धतीने हे चाळून घ्यायचं आहे. चाळण घेताना जसा तुमचा तांदूळ आहे ना त्या पद्धतीने तुम्ही चाळण घ्या. अन्यथा मोठे होल असलेले चाळण घेतले तर तांदूळ तुमच्या निम्मे खाली पडतात. तर चाळणीने पूर्णपणे आपल्याला ते काय करायचं आहे, सोंडी चाळून घ्यायचं आहे. जे काही बवे असतील ते त्यातली घाण आपण काढून घेतलेली आहे. आता कशा पद्धतीने स्टोअर करायचं आहे हे पहा. तांदूळ कोणत्याही प्रकारचे असू देत, तुम्ही अशा पद्धतीने ज्या कशात तुम्ही कंटेनरमध्ये ओतणार आहे ना त्याच्यामध्ये तांदूळ पूर्णपणे तुम्ही ओतून घ्या. आणि ओतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक पदार्थ ॲड करायचा आहे, जो पदार्थ टाकल्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रकारच्या तांदूळाला कधीही सोंडी किंवा आळ्या लागणार नाहीत. तर तो पदार्थ कोणता आहे ते चला तर मग पाहूयात. तो पदार्थ आहे तमालपत्र. तमालपत्र हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतोच. ह्याचा खूप काही उपयोग आपण करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने तमालपत्र आपण ते तांदूळामध्ये खोसून घेऊ शकतो किंवा टाकून घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपला तांदूळ कधीही खराब होत नाही किंवा त्याला आळ्या आणि सोंडी लवकर लागत नाहीत. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही तांदूळ स्टोअर करून ठेवला ना तर खूप दिवस तुमचा तांदूळ टिकणार आहे. त्यानंतर पुढची टिप आहे जी प्रत्येक गृहिणीला उपयोगी ठरणार आहे आणि युजफुल ठरणार आहे. कधी कधी आपली भाजी काय होते, खारट होते. तर अशा पद्धतीने पातळ भाजी जर आपण केली असेल तर त्यामध्ये मीठ जास्त पडलं असेल ना तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते पहा. अशा पद्धतीने कणिक घ्यायची आहे, चपातीची कणिक घ्यायची आहे, कणकीचे गोळे करायचे आहेत अशा पद्धतीने आणि आहे असे गोळे केलेले पूर्णपणे त्या भाजीमध्ये टाकायचे आहेत. जेवढी तुमची भाजीची क्वांटिटी असेल ना त्या पद्धतीने तुम्ही गोळे त्यामध्ये टाका. माझी भाजी पहा या पद्धतीची आहे, तर तेवढ्या पद्धतीमध्ये आपण गोळे इथं 5 ते 6 गोळे आपण इथे टाकणार आहोत. तेवढे सुद्धा तुम्ही गोळे तिथे टाकून घेऊ शकता. जेवढी तुमची भाजी आहे तेवढे तुम्ही गोळे टाका. यामुळे काय होणार आहे, जी काही तुमची खारट झालेली भाजी आहे ना पूर्णपणे त्या भाजीतील मीठ पूर्णपणे ते गोळे शोषून घेतात. त्याच्यामुळे तुमच्या भाजीचा खारटपणा पटकन कमी होतो. तर यासाठी पुढे आणखी काय करायचं आहे ते व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. कारण अर्धवट माहिती कधी सुद्धा फायद्याची ठरत नाही. तर आपण भाजीमध्ये टाकलेले जे गोळे आहेत ना पूर्णपणे भाजी आपली उकळून झाली ना 5-10 मिनिट की ते पूर्णपणे जेवढे आपण गोळे त्यात टाकले आहेत ना तेवढे गोळे पूर्णपणे सगळे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आता या गोळ्याचं आपलं काहीही काम नाही भाजीमध्ये. तर त्याच्यामुळे व्यवस्थित जेवढे आपण मोजून टाकलेले आहेत ना तेवढे गोळे व्यवस्थित शोधून त्यातले काढायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत. तर ही खूप पॉवरफुल टिप आहे. नक्की यूज करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर त्याच्यानंतर पुढची टिप आपली हे आहे की जेव्हा आपण तळणी पदार्थ करतो, कापण्या तळतो, पुरी तळतो वगैरे तळतो तर त्यामध्ये काय होतं, पूर्णपणे तेल शोषून घेतं. त्याच्यामुळे आपल्या कापण्या, आपल्या पुऱ्या जे काही आहे ना ते पूर्णपणे खूप तेलकट बनतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे आणखी एक टिप वापरायची आहे, ते तुम्हाला सांगते. व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, अजिबात. त्याच्यामुळे तुमची पुरी किंवा कुठलीही कापणी पदार्थ अजिबात तेलकट असा होणार नाही. तर त्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. छोटं मीठ ॲड करायचं आहे. छोटं मीठ किती टाकलंय याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा तुम्ही जास्त मीठ टाकलं तरीही चालू शकतं. पूर्णपणे ते मीठ तेलामध्ये विरघळून द्या आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही तळणी पदार्थ आपला करायचा आहे ना पुरी किंवा कापणी ते त्याच्यामध्ये सोडून द्या. जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे तेल आपलं तापेल ना तेव्हा. त्याच्यानंतर रिझल्ट तुम्ही काय होतोय जादू ते. यामुळे तुमचा कोणताही पदार्थ तेलकट होणार नाही, पुरी किंवा कोणतीही कापणी तेलकट होणार नाही. तर ही ट्रिक मी एकदा दोनदा वापरली होती, तेव्हापासून मी ही ट्रिक कायम वापरते. त्याच्यामुळे अजिबात पदार्थ जास्त तेलकट होत नाहीत आणि तेल जास्त शोषून घेत नाहीत. त्याच्यामुळे ही टिप नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपले व्हिडिओ जरी आवडत असतील ना तर अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, उपयुक्त असे युजफुल टिप्ससाठी आणि ट्रिक्ससाठी, मोटिवेशनल व्हिडिओसाठी आणि काही टिप्ससाठी, होम टिप्ससाठी, क्लिनिक टिप्ससाठी, ट्रिक्ससाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन बटन सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. म्हणजेच त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही पटकन तो व्हिडिओ पाहू शकता आणि अशाच उपयुक्त टिप्स पाहून उत्तम प्रकारे तुम्ही तुमचं काम करू शकता.
त्यानंतर पुढची टीप आहे जी प्रत्येक गृहिणीला युजफुल ठरणार आहे आणि त्याचा खूप काही त्रास देखील होत असतो. म्हणजेच काय तर लसूण सोलणे. लसूण सोलताना खूप महिलांना आवडत नाही किंवा त्रास होतो, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला एक उत्तम असे 2-3 ट्रिक सांगणार आहे तुम्हाला लसूण सोलण्यासाठी. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अशा पद्धतीने लसूण आपल्याला जास्त जोरात दाब देऊन फोडून घ्यायचे आहेत, म्हणजे त्या लसणाच्या पाकळ्या सेपरेट करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लसूण सोलायचं आहे. पहा, स्टेप बाय स्टेप लसूण सोलण्याची ट्रिक तुम्हाला सांगते, अन्यथा लसूण सोलायला खूप वेळ खातो. पूर्णपणे आपल्याला पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. पाकळ्या मोकळ्या केल्यानंतर आपल्याला त्याच्यामधलं काय करायचं आहे, जे एक्स्ट्राचे जे आहे ना तुमचं सलपट वगैरे ते पूर्णपणे अगोदर काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते काय होतं, पूर्णपणे सलपट त्याच्यामध्ये असल्यामुळे पाकळ्यासुद्धा आपल्याला पटपट दिसत नाहीत आणि आपल्याला ते सालपटसुद्धा ते व्यवस्थित हे करता येतं. त्याच्यामुळे सालपट व्यवस्थित पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे, मोठं मोठं काढून उचलून घ्यायचं आहे आणि फक्त पाकळ्या आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. तुम्ही काय करू शकता, अगोदर सुद्धा अशा पद्धतीने पाकळ्या मोकळ्या करून घेऊ शकता आणि जेव्हा कधी लसूण लागणार आहे तेव्हा तुम्ही त्याचा यूज करू शकता. तर पहा मैत्रिणींनो, एकदम मस्त आणि उत्तम ट्रिक आहे. त्याच्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार आहे आणि त्रास देखील वाचणार आहे. तर व्हिडिओ पाहत राहा. तर पहा, लसूण सोला आपला पूर्णपणे पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. तर लसूण कशा पद्धतीने सोलायचा हे पटकन ते तुम्हाला सांगते. लसूण सोलताना नखांना वगैरे त्रास होतो, बरोबर. आपण अशा पद्धतीने लसूण सोलत असतो तर नखांना त्रास होतो. नखे सुद्धा छोटे असतील तर नखांमध्ये इजा देखील होते. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे. पहिली म्हणजे चाकू घ्यायचा आहे. चाकू घेतल्यानंतर पहा कशा पद्धतीने पटकन आपला लसूण सोलून होत आहे. पहा, अशा पद्धतीने जिथं कडक देठ असतं ना ते पूर्णपणे चाकूने कट करायचे, असं साल त्या सकट खाली ओढायची आहे आणि दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने लई पटकन अशी त्याची साल मोकळी होती ना ती पूर्ण काढून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने पूर्ण पहा वरचा टोक व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, साली सकटा खाली ओढायचा आहे आणि पटकन पाठीमागची साल काढून घ्यायची आहे. ह्याच्यामुळे पुढचा भाग सोलला जातो आणि पाठीमागचा भाग सुद्धा पटकन एका ह्याच्यात सोलून जातो. एकदम पटकन ट्रिक हे होणारे आहे. मी नेहमी हेच ट्रिक यूज करते. त्याच्यानंतर आणखी एक ट्रिक यूज करते, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, या पद्धतीने सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लसूण सोलू शकता. झटपट तुमचा लसूण सोलून होणार आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही ट्रिक तुम्हाला युजफुल वाटली का? हो ने हो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की चाकू आपल्या हाताला अजिबात सुद्धा लागणार नाही, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. या चाकूच्या ट्रिकने सुद्धा एकदम उत्तम काम होणार आहे आणि तुमचा लसूण झटपट एकदम कमी वेळामध्ये खूप सारा लसूण तुमचं सोलून होणार आहे. याच्यानंतरची पुढची ट्रिक सुद्धा एकदम भारी आहे, ती पाहायला अजिबात विसरू नका. तर पहा, अशा पद्धतीने आपण लसूण सोलतो तेव्हा काय होतं, पूर्णपणे पाकळ्या आणि तो पूर्ण सोललेलं जे का सालट आहे ना ते एकत्र ठेवतो, बरोबर. ते कधीही करायचं नाही. एक ट्रिक सांगते, जेव्हा कधी लसूण सोलता तेव्हा पूर्णपणे सालट आहे ना ते सेपरेटच आपल्याला ठेवायचं आहे. बऱ्याच गृहिणी करत असतात, बऱ्याच महिला अशा करत असतील, एकत्र ठेवत असतील आणि बऱ्याच जणी सेपरेट सुद्धा ठेवत असतील. पण अशा पद्धतीने ही ट्रिक एकदम उत्तम आहे, ही टिप उत्तम आहे. नेहमी लसूण सोलताना जे सालट निघतं ते सेपरेट ठेवा आणि त्याच्यानंतर जी लसूणाची पाकळ्या आहे ते वेगळे ठेवा आणि सोललेलं लसूण वेगळ्या ह्याच्यात. एकदम लसूण झटपट सोलून होतो आणि व्यवस्थित सोलता पण येतो. पद्धतीने तुम्ही लसूण सोलून. तर पहा मैत्रिणींनो, एकदम घरगुती घरच्या साहित्यापासून घरगुती पद्धतीने आपले घरचे देव कशा पद्धतीने एकदम नव्यासारखे चमकवायचे आहेत यावर मी काल व्हिडिओ बनवलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईल. हा, लसूण सोलण्याची दुसरी ट्रिक. ही ट्रिक सुद्धा खूप उत्तम आहे. एकदम या ट्रिकने खूप लसूण तुमचं सोलून सुद्धा होणार आहे, त्याचबरोबर एकदम त्याची पेस्ट सुद्धा होणार आहे. दोन्ही काम एकत्र होणार आहे. पहा, अशा पद्धतीने छोटीशी खिसणी घ्यायची आहे. त्या खिसणीने आपल्याला लसणाची पाकळी व्यवस्थित खिसून घ्यायची आहे. खिसताना आपल्या बोटाला खिसणी लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. पहा, एकदम पटकन अशा पद्धतीने साल आणि लसूण वेगळी झालेली आहेत. तर पहा, पूर्णपणे लसणाची खिस आहे खाली पडलेला आहे. अजून लसूण तुम्हाला घेऊन दाखवते. व्यवस्थित पद्धतीने खिसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पटपट झटकीपट तुमचा लसूण सोलून देखील होणार आहे आणि लसणाची पेस्ट देखील होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा कधी तुम्हाला जास्त लसूण सोलून ठेवायचं असेल ना तेव्हा सोलून ठेवा, किंवा जे तुमच्याकडे लसूण सोललेला नसेल तेव्हा ह्या ट्रिकने झटपट तुम्ही लसणाची पेस्ट देखील करू शकता आणि भाजीमध्ये यूज करू शकता.
सोलतो तेव्हा लसणाची जी सालट आहे ना, ती सालट आपल्याला पटकन कागदामध्ये उचलायची आहे आणि डस्टबिनमध्ये फेकायची आहे. त्यामुळे आपल्या लसणाची साल इकडे तिकडे फिरत नाही. त्याच्यामुळे नाहीतर काय होतं, वाऱ्याने वगैरे इकडे तिकडे सगळीकडे लसणाची सालपट फिरतं आणि ते खराब होऊन जातं. त्याचबरोबर पुढची टीप आहे, जेव्हा कधी आपण शेंगदाणे भाजतो, भाजून झाल्यानंतर त्याची साल काढतो बरोबर. साल काढून झाल्यानंतर जेव्हा आपण ते पाखडतो वगैरे तेव्हा ते पूर्णपणे साल घरभर इकडे तिकडे फिरत असतं. कितीही झाडलं लोटलं तरी सुद्धा कुठेतरी एक ना एक दोन तरी पडलेलं असतं आणि ते घाण दिसतं, विचित्र दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अजिबात इकडे तिकडे एकही सालपट न जाऊन देता शेंगदाणे स्वच्छ करायचे आहेत. तर कशाने तरी आपल्याला शेंगदाणे पूर्णपणे फोडून घ्यायचे आहेत, म्हणजे सालपट त्याचं वेगळं होतं. पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे आपल्याला ते शेंगदाणे. त्याच्यामुळे सालपट पूर्णपणे सालपटचा चुरा होतो, सालपट त्या शेंगदाण्यापासून सेपरेट होतात. आणि आपल्याला एक गोष्ट इथं वापरायची आहे ती म्हणजे चाळण. अशा पद्धतीने तुमच्याकडे जे जारणे असेल ना तळणीचे वगैरे, तर ते तुम्ही यूज करू शकता. किंवा चाळण वगैरे असेल मोठ्या दातांची तरी सुद्धा तुम्ही ती यूज करू शकता. तर पहा, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ते शेंगदाणे जे काय आहेत ना ते ओतून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जास्त शेंगदाणे असतील तर इथे सुद्धा ह्या पद्धतीने एकदम पटकन तुम्ही त्याचे सालपट वेगळे करू शकता, अजिबात इकडे तिकडे कचरा न करता. तर पहा, अशा पद्धतीने आपण चाळून घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे आपले शेंगदाणे स्वच्छ झालेले आहेत, क्लीन झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या किचन टिप्स, युजफुल टिप्स कशा वाटल्या, आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी ठरणारे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.